बघता क्षणी याचा मोह व्हावा अशा पद्धतीचे हे व्हॅक्यूम क्लीनर आहे। शारदीय नवरात्र उत्सव असल्यामुळे मग मी इथं अखंड दिवा 7 दिवसासाठी लावलेला आहे। नमस्कार, मी कविता। स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी चॅनलमध्ये। गोडताईंचं, मैत्रिणींचं, तसेच मावशींचं, दादांचं आणि मित्रांचं खूप सारं स्वागत आहे। तर बघा, मी ॲमेझॉनवरून आहे ना हे व्हॅक्यूम क्लीनर मागवलेलं होतं। दसऱ्याच्या नंतर मला हे आलेलं आहे। तर मग मी ह्याचा रिव्ह्यू बघितला, हे कशा पद्धतीनं काम करतं हे बघितलं आणि मगच म्हटलं तुमच्याबरोबर शेअर करूया। तर त्याच वेळी मी हा व्हिडिओ आहे ना काढून ठेवलेला होता। म्हटलं जर हे छान निघालं, छान वाटलं तर आपण ह्याला शेअर करायला काही हरकत नाही। तर बघा, अशा पद्धतीने ना हे व्हॅक्यूम क्लीनर आहे। ह्याचे पार्ट सगळे मी काढत आहे आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, मी काय काय केलं, काय काय नाही। आणि व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि हे व्हॅक्यूम क्लीनर पण आवडलं तरी पण लाईक करा। आणि ह्याचा कशा पद्धतीने उपयोग केला जातो हेही ज्यांना कोणाला माहीत आहे त्यांनी मला कमेंटमध्ये सांगा। आता मी जसं वापरले तसं तुम्हाला सर्व दाखवते। हे क्वालिटी वगैरे तर छान आहे, खूपच मला आवडलेली आहे। बघता क्षणी सर्वांनाच ह्याचा मोह व्हावा अशाच पद्धतीचं हे आहे। तर बघा, खिडक्या, गादीवरचं आपल्याला ज्यावेळी स्वच्छ करायचं असते ना त्यावेळी ह्याचा खूप छान असा वापर होते। तर हे त्यासाठीच आहे। फरशीवरची घाण वगैरे काय मी ह्यानं नाही स्वच्छ करत, पण गादीवरची आणि खिडकीतली वगैरे आहे ना ह्यांना आहे ना मी स्वच्छ करते ह्या ब्रशनं, जे की साईडला फरशा वगैरे असतात त्याच्यावरची। आणि ह्यानं आहे ना त्या स्लायडिंगच्या खिडकीच्या खाचेतली घाण पूर्ण आणि व्यवस्थित अशी निघते। तर मी तुम्हाला पुढे दाखवणारच आहे कशा पद्धतीने। आणि हा एक आहे ना बघा, वरती आपल्याला भिंतीवरती जाळे वगैरे असतील, आपला हात जात नसेल किंवा बेडच्या आतल्या साईडला खाचा कुठं कोपरा असेल तर हे त्याला जोडायचं असते आणि त्यामुळं मग ह्याची लांबी आहे ना वाढते। पण खूप जड आणि हाताला असं दुखतंय खरं। आता इथं बघा, माझं बेडवरती मी बेडशीट वगैरे काढलेली आहे आणि गादी काय सारखी उन्हात टाकायची होत नाही। तर अशा पद्धतीने ना मी आता हे स्वच्छ करून देते आणि ह्याचा आवाजही मी तुम्हाला ऐकवते। आवाज थोडा ह्याचा येतोच। तर तुम्ही पाहिलं ना, आवाज ह्याचा येतो आणि असा काही आवाज येत नाही असं काही नाही, आवाज हा येतोच। आणि गादी वगैरे तुम्हाला स्वच्छ जरी वाटत असेल, कुशन वगैरे, तरी ते स्वच्छ नाही आहे, त्याच्यामध्ये धुरळा वगैरे खूप सारा असा आहे, ते तुम्ही पुढं पाहाच। तर आमच्या इथं आहे ना मोकळं वातावरण असं रान असल्यामुळे आहे ना माती वगैरे खूप येते। खिडकीत सुद्धा जरी पुसलं तर 2 ते 3 दिवसांना पुन्हा तेवढी घाण वगैरे साचते। तर बघा, हे पुढचं जे आहे ना ते आता मी काढलेलं आहे आणि ते लाल बटन थोडं प्रेस केलं की हे पुढचं निघतंय। तर इथं मोबाईलमध्ये कॅप्चर झालेलं नाही आहे, ते मी दाखवण्याचा प्रयत्न केला। तर अशा पद्धतीने हे निघतंय। तर आता हे मी काढून पण दाखवते तुम्हाला। तर बघा, आत किती घाण साचलेली आहे। तर अशा पद्धतीने मी काढले, बाहेर आणलेलं आहे, कारण की ह्याच्यामध्ये खूप असा धुरळा आहे, तुम्ही पाहू शकताय। केस वगैरे भरपूर असं ह्याच्यामध्ये जाऊन अडकते। तर मग मी ते सगळं काढून घेतलं आणि मग म्हटलं की तुम्हाला पण दाखवूया की ह्याच्यामध्ये आपल्याला जरी वाटत असलं की गादीवर, कुशनमध्ये अजिबात घाण नाही आहे, तर बघा इतकी डस्ट तिथं निघालेली आहे। आता इथं पाहू शकताय, खिडक्या मी 2 दिवसापूर्वीच पुसून घेतल्या होत्या पाण्यानं, तरी पण इथं अशा पद्धतीनं हे धुरळा साठलेला आहे। आणि जे हे स्लायडिंगच्या खाचा असतात तर त्याच्यामध्ये पण जाळी वगैरे झालेली आहे, कारण की इथं खूप सारं असं वारं सुटलं की नाही अशा पद्धतीने ही घाण होते। तर दुसरं जे आहे स्लायडिंगसाठी हे वापरायचं, तर ते वापरलं। त्याच्यानंतर ब्रश वापरला जाळीसाठी, कारण की त्यानं निघत नव्हतं। तर जाळ्याही खूप छान अशा क्लीन होतात त्यानं।
तर इथं दोन्ही खिडक्यांचं मग मी काढून घेतलं आधी, नाहीतर व्हिडिओ खूप मोठा झाला असता, म्हणताना मग तुम्हाला दाखवावं म्हणलं. एवढी अशी घाण निघलेली आहे खाचा कोपऱ्यामधली, तर तुम्ही पाहू शकताय किती घाण इथं निघलेली आहे. जाळ्या जळमट थोडंसं भिंतीवरचं होतं ना, ते पण मी थोडंसं एका साईडचं घेतलेलं होतं आणि दरवाजाच्या पाठीमागचं जे दरवाजाला खाचा होता ना त्यातलं पण मी घेतलेलं आहे. तर अशा पद्धतीने ना बघा मी हे क्लीन केलं. त्याच्यानंतर हे आपण पाण्यामध्ये धुवू शकतोय. फक्त जे पुढं आपण लावलेले असते ना तेच, ते जे मशीन असते ना ते नाही धुवायचं. त्याच्या पुढचं जे आपण क्लीन करण्यासाठी वापरलेले छोटे छोटे प्रोडक्ट आहेत तर तेच, जे की मी तुम्हाला काढून दाखवलं तेवढंच आपण पाण्यानं स्वच्छ धुवून घेऊ शकतोय. आणि आजची शुक्रवारची पूजा, तर पूजा पण छान झालेली आहे. आणि त्याखाली अंतरलेलं जे आसन आहे ना देवांच्या, तर ते मी घरी स्टिच केलेलं आहे. तर नेक्स्ट टाइम मी तुम्हाला नवीन कापड आणलं ना तर कशा पद्धतीनं स्टिच करायचं ते दाखवते. पिवळा आहे, त्याच्यावरती डिझाईन ऑलरेडी आहे. तर इथं पाहू शकताय मी इथं तांदळाचे 2 दिवे करून घेतलेले आहेत, चैतन्याचं आणि आराध्याचं. त्याचबरोबर 1 रुपया वेलदोडा जो की हिरवा असतो तो, आणि दोघांच्या नावचे 2 1 रुपयाने 2 वेलदोडे घेतलेले आहेत. आणि हे आहे ना बघा तांदळाचं पीठ मी त्यांना 6 वाजताच आणायला सांगितलेलं होतं, तर त्यांनी मला आत्ता 9 वाजता आणून दिलेलं आहे. आणि हे 12पर्यंत आपण करू शकतोय. तर मग म्हटलं काय हरकत नाही घेऊन या, कारण की आमच्या इथं आहे ना तांदळाचं पीठ ह्यांना भेटतच नव्हतं. ह्याने 2-3 ठिकाणी भेटले. मग शेवटी म्हटलं की पंढरपूरला जाताना आमच्या इथं डी-मार्ट आहे, तर तिथं यश असं, तर तिथून मग भेटलं 50 रुपयाचं अर्धा किलो. आणि ते मी तांदळाच्या पिठामध्ये पाणी घालून हे दिवे बनवून घेतलेले आहेत. आणि त्यांना हळदी कुंकू एकत्र करून अशा पद्धतीने मी लावलेलं आहे. आणि सुकी हळद मी इथं ह्याच्यामध्ये टाकून घेतलेली आहे, कारण की माझ्याकडं ती बघा हळकुंड नव्हते अवेलेबल त्यामुळं. तर आता ह्याच्यामध्ये मी कापूसाची वात असे दोन ह्याची एक वात अशी करून ह्याच्यामध्ये मी आता ठेवणार आहे. आणि आता ह्याच्यामध्ये तेल वगैरे घालून मी कृष्णांच्या जवळ ठेवणार. कृष्णांना 11 वेळा ओवाळणार, मुलांना छान बुद्धी आरोग्य असं सगळे प्रार्थना करणार. आणि नंतर त्यांच्यावरून हे मी उतरवून घेणार वरतून खालीपर्यंत 7 वेळा दोघांवरनं. आणि मग हे तुळशीमध्ये ठेवणार आहे मी. तुळशीला लांबूनच हळदी कुंकू टाकायचं. ह्या पैशाला आणि विलायचीला पण हळदी कुंकू लावायचं आहे आपण तिथं, आणि ते रात्रभर तसंच ठेवून द्यायचं. आणि त्याच्यानंतर हे 1 रुपया वेलची दोघांचे वेगवेगळे मी लाल कापडामध्ये बांधून त्यांच्या दोघांपाशी ठेवायला देईन, जेणेकरून आहे ना त्यांना पण, जेणेकरून त्या दोघांवर महालक्ष्मीची तसंच विष्णूंची कृपाही राहील, त्यांच्यावर कोणतेही संकट वगैरे येणार नाही. त्यासाठी मग अशा पद्धतीनं मी हा उपाय केलेला आहे. आज पुत्रदा एकादशी आहे. जर कोणाला ह्या एकादशीला जमलं नसेल तर त्यांनी पुढच्या येणाऱ्या एकादशीला केलं तरी चालेल, पण आवर्जून पुत्रदा एकादशीला हे उपाय करावा. तर मलाही असंच कळलं आहे, तर मग मी आज हा उपाय माझ्या मुलांबरोबर मी करणार आहे. तर आता मी आहे ना ह्याच्यामध्ये तेल वगैरे घालून कृष्णाला ओवाळून घेते. तर इथं पाहू शकताय मी कृष्णाच्या समोरच हे दिवे प्रज्वलित करून ठेवलेले आहेत. आता आपल्या ज्या इच्छा आहेत त्या सांगायच्या आणि त्याच्यानंतर आहे ना ह्याला 11 वेळा ओवाळून मग आपण तुळशीमध्ये ह्याला ठेवूया. आणि आज मी इथं वैभवलक्ष्मी मातेची पण पूजा केलेली आहे, माझं व्रत चालू आहे. तर अशा पद्धतीनं मी पूजा करते. मध्ये श्रीयंत्र आहे. जे दिवे तुळशीत ठेवलेले होते ते माझ्या नंतर लक्षातच नाही तिथलं शूट घ्यायचं. आणि बघा मुलं पण तेवढी कम्फर्टेबल नसतात संध्याकाळी, त्यामुळे तीही व्हिडिओमध्ये आलेली नाहीत. आणि तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तर आजचा हा छोटासाच व्हिडिओ होता, जेणेकरून तुम्हाला म्हणलं जे आपण घेतलेला आहे वॅक्यूम क्लीनर त्याचा डेमो दाखवावा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा.